आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। माझी मम्मी कलेक्टर आहे, मला कोणी काही बोलायचं नाही असं बोलून ती सर्वांना गप्प करते। सावी बाळा, कोणी शिकवलं तुला असं? का बोलतेस तू? तिच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण खरंच सांगते मलाच कल्पना नाहीये। ऍक्च्युली मलाच अनएक्सपेक्टेड आहे की ती असं कसं बोलली, म्हणजे कोणी शिकवलं हेच कळत नाही मला। आम्ही पण तिला विचारलं, ती म्हणते बाबांनी शिकवलंय। खरं तर आम्ही एक्सपेक्ट करत होतो की तिचे बाबा आज येतील, पण आले नाहीत का ते? नाही, त्यांना जरा काम आहे म्हणून नाही आले। सावी, हा तर इथे येणार नव्हता, कोर्टात जाणार होता, मग इथे कसं काय आला? एडी सर तुम्ही? एडी सर नाही, माझे बाबा आहेत ते। हो मॅडम, ऍक्च्युली आज मी इथे एडी सर म्हणून नाही तर सावीचा बाबा आणि सुंदरीचा खराखुरा नवरा म्हणून आलोय। आणि यापुढे सगळ्यांनी माझी हीच ओळख म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवावं ही विनंती आहे माझी। ओके, सावीचे बाबा, बरं झालं तुम्ही आलात। साबू चल। बोला मॅडम। अहो, अलीकडे सावी शिक्षकांना उलट उत्तर द्यायला लागले आणि सारखी बोलते की माझी आई कलेक्टर आहे, कुणी मला काही बोलायचं नाही असं बोलून ती गप्प करते। सॉरी हा, पण तुम्ही तिला हे शिकवलंय का बोलायला? नाही मॅडम, हे बघा, मी असं काही म्हणालो नव्हतो तिला म्हणायला। हा, मी ऍक्च्युली तिला हे शिकवलं होतं, पण जर ती कुठल्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये अडकली, वाईट माणसांमध्ये अडकली तरच। काय मॅडम, तुम्हाला सुंदरीच्या कामाचं स्वरूप माहिती आहे। तिला फार वाईट खतरनाक माणसांसोबत डील करावं लागतं, बेकायदेशीर कामं करणाऱ्या लोकांवरती आळा घालते। पण काय मॅडम, ती वाईट माणसं सुंदरीवर सूड उगवायचंय म्हणून फॅमिलीतल्या बऱ्याच मेंबर्सना त्रास देतात आणि एका जवळच्या व्यक्तीला आम्ही गमावलं सुद्धा आहे। पण तसं सावी सोबत होऊ नये म्हणून मी तिला सांगितलं की अशा काही सिच्युएशन मध्ये अडकली तर तू सांग की माझी आई कलेक्टर आहे म्हणून मला तुम्ही असं नाही धरून ठेवू शकत किंवा व्हॉट एव्हर द सिच्युएशन इज। नाही मॅडम, पण जर ती तुमच्याशी असं बोलली असेल तर ते फार चुकीचं आहे। मी बोलतो तिच्याशी।